कृष्णप्पा चोळप्पाचा मुलगा हा सुद्धा चोळप्पाप्रमाणेच श्री स्वामी समर्थांच्या सदैव सेवेसाठी तत्पर राहत असे. एकदा तो अक्कलकोटचे संस्थानिक रावबहादूर बर्वे यांच्या घरी वर्षासन आणण्यासाठी गेला, तेव्हा श्री स्वामी समर्थ हे सुद्धा बर्व्यांच्याच घरी होते. वर्षासनाच्या पावतीवर सही करताना कृष्णप्पाने गिचमीड अक्षरात एखाद्या अशिक्षितासारखी सही केली, तेव्हा त्याच्याकडे काहीशे उपहासात्मक पाहत रावबहादूर बर्वे म्हणाले, काय हा पोरगा अशिक्षित आहे, एखाद्या अशिक्षितासारखा वागतोय. तत्क्षणी स्वामी समर्थ रावबहादुरावर कडाडले, हरामखोरा, तू तरी काय केलेस? तेल विकून पोट भरतोस ना, त्याच्यापेक्षा तू आणखी काय करतोस? सर्वांसमक्ष श्री स्वामी समर्थांनी रावबहादुरांचा केलेला हा पान उतारा, त्यामुळे रावबहादूर गोरेमोरे झाले आणि त्यांचा चेहरा उतरला. ते श्री स्वामी समर्थांच्या पुढे नतमस्तक होऊन क्षमा मागू लागले. श्री स्वामी समर्थ हे कोणी कितीही मोठा असो, अगर राव असो, अगर रंक असो, अगर गरीब असो, सर्वांशी त्यांचा व्यवहार हा समत्वाचा आणि ममत्वाचा होता.